नागपूरमध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। हवेचं तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचले। दुपारी 1च्या सुमारास रस्त्यांच्या पृष्ठभागाचं तापमान हे 76 अंश सेल्सिअसच्या वर होतं हे समोर आलेलं आहे। एबीपी माझाने इन्फ्रारेड थर्मामीटरच्या माध्यमातून याची पडताळणी केली। तज्ञांच्या मते डांबरी आणि सिमेंटचे रस्ते हे सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणावरती शोषून घेतात। इन्फ्रारेड किरणं ही परावर्तित केली जातात आणि त्यामुळे हवेच्या तापमानापेक्षा रस्त्यांचं तापमान हे 30 अंशांनी अधिक होत आहे। कडक उन्हामुळे नागरिकांना रस्त्यावरती चालणं, बाहेर काम करणं कठीण झालंय। शहरामध्ये उष्णतेच्या लाटेची दाहकता अधिक तीव्र झाली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या विदर्भामध्ये कडक उष्णतेची लाट सुरू आहे। नागपूरचं हवेचं तापमान हे 46 अंश सेल्सिअस आहे। मात्र जर का तुम्ही जमिनीवरचं सरफेस एरियाचं तापमान बघितलं तर आता बघा, आम्ही सध्या वर्धा रोडवर आहे, रहाटे कॉलनी चौक परिसरामध्ये, आणि इथलं जे रस्त्याचं तापमान आहे 76 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे साधारण हे जे तापमानामध्ये जी ही फरक पाहायला मिळतात 30 अंश सेल्सिअसचा फरक आहे हवेतलं तापमान आणि जमिनीचं तापमान। या क्षेत्रातले जाणकार आपण त्यांना विचारूया, हा फरक का इतका फरक असण्याचं कारण काय? इंफ्रारेड रेडिएशन जो सोलर रेडिएशन आता है, स्ट्राइक जब होता है सरफेस पे तब टेम्परेचर बढ़ता है। अब हवा में जो टेम्परेचर होता है वो एयर का टेम्परेचर होता है, बट ये सरफेस पे रेडिएशन स्ट्राइक होने के बाद हीट जनरेशन का है। आप ये समझ सकते हैं कि इट्स लाइक हीटर लगा हुआ है सरफेस पे। यामुळे मग जे लोक रस्त्यावर काम करतात, बाहेर फील्डवर काम करतात, त्यांना या उष्णतेच्या लाटेचा जास्त त्रास होतो। डायरेक्ट सनलाईटमध्ये काम करणाऱ्याला त्रास होतो आहे। जर आपण बघितलं तर आपण बाहेर निघाल्यानंतर आपल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता खूप जास्त जाणवते। त्याचं कारण हे देखील आहे की सरफेस एरियाचं तापमान हे हवेच्या तापमानापेक्षा 30 अंश सेल्सिअस जास्त असतं। कंटिन्युअस रेडिएशन हीटमुळे जास्त असते। आता साधारण आपण बघतो की 1:30 वाजताची वेळ आहे। 1:30 वाजता 76 अंश सेल्सिअस दिसत आहे आपल्याला सरफेस एरिया। 3 वाजताच्या सुमारास 2:30 3 सुमारास 85च्या आसपास जाणार। त्यामुळे जवळपास 30 अंश सेल्सिअसचा फरक आपल्याला या दोन तापमानामध्ये, हवेच्या आणि सरफेस एरियाच्या तापमानामध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे शहरामध्ये उष्णतेच्या लाटेची अधिक तीव्रता ही नागरिकांना जाणवत असते, त्याचा तितका प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।